नामाची सुरुवात आपण त्रिवार ओंकाराने करूया. ज्याची शक्ती म्हणजे बळ अतुलनीय आहे, ज्याचं शरीर सोनेरी पर्वतासारखं आहे, ज्यानं शत्रूचा वनात नाश केला, नवे नवे शत्रूच्या वनांचाही नाश केला, जे ज्ञानांमध्ये अग्रगण्य आहे, जे सकल गुणांची खाण आहे, वानरात प्रमुख आहे आणि रामास प्रिय असणारे भक्त आहे, अशा वायुसुतास मी म्हणजे आपण नमन करत आहोत. आजच्या आदरणीय कैलासवासी भाऊ तथा वाना अभ्यंकर यांच्या स्मरण दिनाच्या निमित्ताने आयोजित पंचकोश चिंतन परिषदेतल्या प्रथम सत्रासाठी चिंतनिका ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या चिंतनिकेसाठी म्हणून आलेले प्रमुख अभ्यागत राष्ट्रीय कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण वाचस्पती चारुदत्त बुवा आफळे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक आदरणीय गिरीशरावजी बापट, सोलापूर ज्ञानप्रबोधिनीचे उपाध्यक्ष इरेशजी स्वामी, त्याचबरोबर विविध शैक्षणिक संस्थातील संस्थापक, संचालक, मान्यवर, हितचिंतक, अध्यापक, बंधू आणि भगिनींनो, आत्ताच्या या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे मुळातच ज्याचं केवळ स्मरण केल्याने आपल्याला नवे नवे जीवाला 8 लाभ होतात असं महत्त्व हनुमंताचं आहे. बुद्धिर्बलम यशोधैर्यम निर्भयत्वमरोगता अजायम वाक्पटुत्वम च हनुमत स्मरणात भवेत. बुद्धी, बल, यश, धैर्य, निर्भयता, आरोग्य, जन्ममरणातीत, वाक्चातुर्य असे अनेक लाभ ज्याच्या केवळ स्मरणानं आपल्याला होतात असा हा हनुमंत सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा अशा हनुमंताला शरण जाताना म्हणतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. एकदा नाही तर जगद्गुरूंनी इथे शरण शरण अशी द्विरुक्ती वापरलेली आहे, कारण अर्थ मात्र त्याच्या पाठीमागे जेव्हा द्विरुक्ती असते त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की त्याचं महत्त्व काय आहे. पुन्हा पुन्हा जेव्हा सांगतो, पण प्रत्यक्ष जगद्गुरूंनी जेव्हा हा अर्थ किंवा हा शब्द वापरला त्या ठिकाणी 7 प्रकारचे अर्थ किंवा 7 प्रकारच्या शरणागती निर्माण होतात किंवा असतात असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मुळातच हन म्हणजे मारणे, अभिमान जो मारतो असा जो आहे, हन आणि मान असे 2 शब्द हनुमंत किंवा हनुमान याच्यामध्ये आहेत. आणि जो मानाची हानी करतो, आपला अभिमान रामाला अर्पण करणारा आणि अभिमान्यास मारणारा असा तो हनुमंत, त्याला आपल्याला शरण जायचंय. पण असं जरी असलं तरी जेव्हा लंका जाळून हनुमंत आले तेव्हा राम म्हणाले, हनुमंता आपण फार मोठे कार्य केले, लंका जाळली,
हनुमंत विनम्रपणे म्हणतात, ती लंका सीतेच्या क्रोधाने अगोदरच जाळली होती, मी फक्त निमित्त मात्र झालो. अशी नम्रता ज्या बुद्धिमतां वरिष्ठमकडे आहे असा तो हनुमंत आहे. आणि अशा या हनुमंताचे पंचकोशाधारित चरित्र आपल्याला आज ऐकायचं आहे, किंवा मुळातच या हनुमंताच्या चरित्राच्या अनुषंगानं आपल्याला पंचकोश समजून घ्यायचे आहेत असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच एकूण पंचकोश शिक्षण चिंतन परिषदेमध्ये चिंतनिका, आणि तीही हनुमंत या विषयावरती का, तर जेव्हा आपण पंचकोशाचा अभ्यास करत आहोत, विविध प्रयोग करत आहोत, तेव्हा अशा बुद्धिमतां वरिष्ठम अशा हनुमंताचं चरित्र पुन्हा पुन्हा आपल्याला कानावरती पडावं, त्याचं स्मरण व्हावं. आणि ते स्मरणसुद्धा कसं व्हावं, तर तेवढ्याच अधिकारी व्यक्तीच्या मुखातून व्हावं. अन्यथा तुम्हा आम्हाला सगळ्यांना हनुमंताचं चरित्र थोडंफार तरी माहिती आहेच, पण प्रत्यक्षात ज्येष्ठत्वं जन्मना नैव गुणै ज्येष्ठत्वम उच्यते गुणात गुरुत्व मायाती दुग्धम दधी घृतम क्रमात. जन्मानं माणूस श्रेष्ठ ठरत नाही, तर गुणांनी श्रेष्ठ ठरतो असं एके ठिकाणी वर्णन केलंय सुभाषितकारांनी. पण या ठिकाणी बुवांच्या बाबतीत मला असं म्हणावंसं वाटतं की दुग्ध शर्करा योग आहे, जन्मानं तर आहेच आहे, आणि गुणांनी तर अत्यंत श्रेष्ठ. अशा या बुवांचा परिचय आज मी थोडक्यात करून देणार आहे. कदाचित कोणाचे डोळे विस्फारतील, कोण आश्चर्यचकित होईल, अरे या व्यक्तीला आम्ही ओळखत नाही आणि तुम्ही काय परिचय करून देणार. पण तरीसुद्धा तो सूर्य आहे, किंवा साखर गोड आहे, मधही गोड असतो, हे पुन्हा पुन्हा जेव्हा सांगितलं जातं, तो मला कसा गोड वाटतो, किंवा मला त्याची गोडी काय अनुभवता आली, हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याची एक प्रकारची उजळणीच होते. म्हणून दोन अर्थ आहेत. जसं करावं की न करावं हा प्रश्न आहे, जगावं की न जगावं हे नटसम्राटमध्ये म्हटलंय, पण मी म्हणते करावं की न करावं असं म्हटलं जातं. तसं परिचय सांगावा की न सांगावा, बुवा अत्यंत मिश्किल आहे. ते म्हणतात सांगूच नका, त्यांनी काही केलेलंच नाही असं सांगून टाका. पण प्रत्यक्षात जगविख्यात अशी ख्याती, आणि कशी, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत असताना श्री चारुदत्त गोविंद स्वामी आपळे हे संपूर्ण भारतात आणि परदेशातही राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून नाव आज सुपरिचित आहे. आणि अशा या बुवांना कीर्तनाचं शिक्षण नवे नवे बाळकडूच आदरणीय कैलासवासी गोविंद स्वामी आपळे आणि सौभाग्यवती सुधाताई आपळे यांच्याकडून लाभलेलं आहे. राष्ट्रीय कीर्तनाची परंपरा असं न म्हणता साधना ज्या घरात 400 वर्ष चाललेली आहे अशा घराण्यात बुवांचा जन्म झालेला आहे. आणि असं असलं तरी सुद्धा मला साधना केली पाहिजे, मला उपासना केली पाहिजे, त्यातूनच खऱ्या अर्थानं विद्या पुन्हा पुन्हा आपण सिद्ध करू शकतो आपल्या साधनेतून. आणि याच अनुषंगानं बुवांनी शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचं सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे. आदरणीय श्री मुकुंद बुवा गोखले, मधुकर खाडीलकर, पंडित शरद गोखले, पंडित पद्माकर कुलकर्णी, जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार, राजीव परांजपे अशा अनेक दिग्गजांकडून बुवांनी संगीताचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. सन 1988 ते 2018 या कालावधीत बुवांची 6000हून अधिक कीर्तनं झाली आहेत. खरं तर परिचयाचं एक आधी कीर्तन ठेवायला हवं होतं, आणि त्यानंतर मग बुवांची चिंतनिका असंही म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. पण पुन्हा तेच आहे की बुवांची माहिती किंवा परिचय सगळ्यांना जरी असला तरी पुन्हा पुन्हा कोणकोणत्या क्षेत्रात आणि कोणकोणत्या अंगाने कार्य करत आहेत याची फक्त आपण आज आठवण करत आहोत. सध्या बुवा भारतात आणि परदेशात सुद्धा भारतीय विद्यापीठ पुणे येथे कीर्तन प्रशिक्षक म्हणून जरी काम करत असले तरी सुद्धा या संपूर्ण कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार विविध माध्यमातून, म्हणजे एखादा कीर्तनाचा विषय बुवांनी हाताळला नाही असं शोधूनही सापडणार नाही. म्हणजे संतांपासून पंतांपर्यंत, प्राचीनापासून अर्वाचीन आणि आधुनिकापर्यंत अशा सर्व तऱ्हेचे विषय बुवांच्या कीर्तनातून समाज प्रबोधनासाठी म्हणून सातत्यानं लोकांच्या समोर येत असतात. आणि म्हणूनच संत चरित्र, क्रांतिकारक, भारताचा इतिहास, महाभारतातील व्यक्तिरेखा, पाणी अडवा पाणी जिरवा अशा अनेकविध विषयातून बुवांनी कीर्तन आपल्या सगळ्यांसमोर सादर केलेलं आहे. नवे नवे समाजासमोर प्रश्न मांडून त्याची उकल केलेली आहे. याचबरोबरीनं मगाशी सांगितल्याप्रमाणे नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुद्धा
बुवांचा परिचय कोणाला नाही असं होणार नाही. किंबहुना मराठी रंगभूमीची जी संगीत नाटकांची परंपरा 21व्या शतकात सुद्धा आज तेवढ्याच डौलानं मिरवते आहे, ती अशा सगळ्यांच्या कार्यामुळं, अशा सगळ्यांच्या एकूण दिलेल्या दायित्वामुळं. बुवांचं वैशिष्ट्य म्हणजे राजर्षी शाहू या चित्रपटात बालगंधर्वांची स्त्री भूमिका त्यांनी केली आणि इतकंच नव्हे तर या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा अर्थाने अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे आजचे आपले बुवा चिंतनिकेसाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आणि विविध पुरस्कारांची जर यादी वाचायची झाली तर पुन्हा आपल्याला बुवांना ऐकायचं आहे. पुन्हा कधीतरी आपण पुन्हा त्याचा परिचय करून घेऊयात किंवा आपण वाचत असतोच. मी पुढच्या कार्यक्रमाकडे आता थोडक्यात वळते आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण कृतज्ञता सत्कार करणार आहोत. आदरणीय भाऊंच्या बरोबरीनं ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी प्रबोधिनी आणि संपूर्ण ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यात मोलाचा वाटा उचललेला आहे असे आदरणीय सावंत काका यांचा सत्कार आदरणीय बुवांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. खरं तर हा सत्कार नाही आहे, काकांना आवडणार नाही हे माहिती आहे, पण त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी हवेत आणि म्हणून आपण या ठिकाणी कृतज्ञता सत्कार करत आहोत. तेव्हा सावंत काकांना विनंती आहे. निगडी केंद्रामध्ये सुरुवातीपासून केंद्र उभं राहण्यापासून विविध क्षेत्रातल्या विविध पातळ्यांवरच्या व्यवस्थापनामध्ये मातृमंदिरच्या उभारणीमध्ये आदरणीय सावंत काकांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय यशवंतराव लिमये काका यांनाही विनंती करते की त्यांनी बुवांच्या हस्ते त्यांचा कृतज्ञता सत्कार स्वीकारावा. निगडी केंद्राची एकूण रचना, व्यवस्थापन याचबरोबरीनं अनेक क्षेत्रात मार्गदर्शन, मातृमंदिरच्या कार्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालून मार्गदर्शन काका नेहमी करत असतात. नियमित उपासना आहे, गीतेचा अभ्यास, प्रचार अशा अनेक प्रकारचं कार्य काका आजही उत्साहाने करतात. म्हणून पुन्हा एकदा काकांच्या प्रती आपण आनंद आणि त्यांच्या कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करत आहोत. धन्यवाद बुवा. यानंतर मी आदरणीय शारदाताईंना अशी विनंती करते की त्यांनी बुवांचा सन्मान करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. बुवांना विनंती करते की त्यांनी सत्कार स्वीकारावा. धन्यवाद शारदाताई. बुवांना विनंती की आपण चिंतनिकेला प्रारंभ करा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नुसतं कीर्तन करण्यापेक्षा
ही अशी एक जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे की पुन्हा एकदा शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गेल्यासारखं मला वाटतंय. कारण नेहमी जे चरित्र आम्ही सांगतो ते काय सलग कथा सांगत राहतो. आता ती कथा या 5 प्रकारात बसवायची आहे. या दृष्टीनं ते मांडायचं. मोठी परीक्षा आहे. अर्थात कितीही एवढा परिचय करून दिला तरी माझी मला जाणीव आहे की अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही माझ्याही पेक्षा अग्रेसर आहात. तर या ठिकाणी चिंतनिकेचा जेवढा विषय आहे आणि ज्या विषयामध्ये आजच्या दिवसभर कालचाही दिवस आपण बराच काळ व्यतीत केलाय, अभ्यास केलाय, त्याच्या अत्यंत सारांश रूपाने मी हनुमंतांची कथा थोडीशी मांडायचा किंवा गुंफायचा प्रयत्न करतो. अगदी प्राथमिकतः बघायला गेलं तर हनुमंतांच्याकडे पाहिल्यानंतर 2 दुर्मिळ गोष्टींचा संगम आपल्याला सातत्याने बघायला मिळतो. ते म्हणजे एकाच वेळेला बुद्धिमतां वरिष्ठम आणि शक्तिमतां वरिष्ठम. ज्या 2 गोष्टी आजही 99% ठिकाणी शक्य नाहीत. साधारणतः 98-99% मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची तब्येत आणि चांगली तब्येत असलेल्या विद्यार्थ्याबद्दल सांगितलं जातं की मार्क विचारू नका. म्हणजे तो बुद्धिहीन आहे असं नाही, पण नाही तेवढे मार्क असू शकत कारण त्याची तब्येत खूपच छान आहे किंवा याचे मार्क खूप आहेत, याच्याकडनं व्यायामाची अपेक्षा करू नका. अशा तऱ्हेनं आजही 90% वर विद्यार्थ्यांची अवस्था असताना मारुतीराय हा एक वेगळा आदर्श आहे की एकाच वेळेला या 2 गोष्टी एकत्र का नाही असू शकत. प्रयत्न केला तर असू शकतात आणि त्याच वेळेला नुसते बुद्धिमतां वरिष्ठम नाही किंवा नुसतेच शक्तिमतां वरिष्ठम नाही, तर ते आध्यात्मिक शक्तीनंही वरिष्ठम आहेत. ही तिसरी सांगड तर आणखीन अवघड आहे. कारण खूप बुद्धिवान असणारा मनुष्य आध्यात्मिक श्रद्धावान सापडेलच याचीही पुन्हा खात्री नाही, दुर्मिळता आहे. शक्तिवान मनुष्य सुद्धा खऱ्या अर्थाने धार्मिक सापडेल याची थोडी दुर्मिळता आहे. तो एखाद्या वेळेस त्याच्या सत्तेसाठी धार्मिक असेल, त्याच्या प्रभागाच्या दिखाव्यासाठी तो धार्मिक असू शकतो. सच्च्या दिलाने धार्मिक असणं, आध्यात्मिक साधना केलेली असणं, त्याचे परिणाम स्वतःच्या जीवनामध्ये प्रगट होत असणं आणि या 3 गोष्टींच्या बरोबरीनं आणखीन एक चौथी गोष्ट सातत्याने पुन्हा एकदा दुर्मिळ अशी दिसते. ती म्हणजे अत्यंत निस्वार्थपणे केलेली एखाद्या विभूतीची किंवा त्या निमित्तानं देशाची सेवा. खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे केलेली. या 4 अत्यंतिक दुर्मिळ असलेल्या घटकांचं एकत्रीकरण मारुतीरायांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये बघायला मिळतं. आणि हे सगळं एकत्र इतक्या पटीत शक्य नाही हे आज मान्य असून सुद्धा आपण नेहमी म्हणतो तसं एक आदर्श तरी मोठा ठेवलेला असावा. मी 100% दृष्टीनं खूप कष्ट करीन तेव्हाच मी 80% जाणार आहे. हा जर सगळ्यांच्याच अभ्यासाचा विषय आहे
तर मग ज्याच्यामध्ये आध्यात्मिकता ही 100% वर आहे, शक्तिमतां वरिष्ठम आहे, बुद्धिमतां वरिष्ठम आहे, नीतिमतां वरिष्ठम आहे. अर्थात आपण ज्या पद्धतीनं पंचकोशांचा विचार करतोय त्या त्या पद्धतीनं त्यांनी त्या त्या ठिकाणी साधना केली आहे का, याचे काही सगळे पुरावे रामायणात उपलब्ध नाहीत. पण आपण नेहमी कथेच्या माध्यमातून हे पाहू शकतो की असं फळ आलंय म्हणजे त्याची साधना ही झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आज कोणीही शेतकरी मनुष्य याचं मला निश्चितपणे उत्तर देऊ शकेल की त्यांच्याकडच्या आंब्याच्या बागांची अशी अशी देखभाल आम्ही केली, असं जरी त्याच्याकडे लिहिलेलं नसलं, लिखित नसलं, पुस्तकात नसलं, पेपरमध्ये आलेलं नाही, पण तरी तो शेतकरी त्या फळावरनं सांगू शकतो की असं फळ या बागेत आलंय म्हणजे या बागेची निगा अशा तऱ्हेनं राखली गेली आहे, नाही तर हे फळच येणं शक्य नाहीये. हे जसं कोणीही विद्वान शेतकरी सांगू शकतो, जसं चतुर असलेला शिक्षक सांगू शकतो की आत्तापर्यंत तुला इतकं काही आलेलं नाही विद्यार्थ्या, आणि आता तुला अचानक काहीतरी हे येऊ लागलंय. याची दोनच कारणं असू शकतात. एक, तू तरी अभ्यास केलायस, नाही तर तुझ्यासाठी कोणीतरी अभ्यास केलाय. स्वाभाविक आहे ना. तिसरं उत्तरच ह्या जगात असू शकत नाही, नाही तर मग चमत्कार मान्य करावा लागेल मला उगाच. एक, तू खूप अभ्यास केलायस किंवा तुझ्यासाठी कोणीतरी अभ्यास केलाय. दोनच कारणं असू शकतात. जगातल्या कुठल्याही गोष्टीची कारणं दोनच. म्हणजे अंबानी काय झाले तर त्यांच्या 3 पिढ्या त्यांनी अत्यंतिक योग्य पद्धतीनं कष्ट केले आणि पुढच्या पिढीला त्यांच्यासाठी आधीच्या लोकांनी कष्ट केले. दॅट्स ऑल. गणित एकच त्याच्या त्या पदाचं. हे जसं सांगता येतं तसं मारुतीरायांच्या कथेमधून ते ती साधना करत बसले आहेत अशी काही सगळीकडे वर्णन कुठे केलेलं नाहीत. पण ते जे वागले आहेत त्याच्यावरनं हा प्रमेयाने अंदाज करता येतो. हे उत्तर आलंय म्हणजे असं गणित सुटलं, असं गणित सोडवलं गेलं. तर ह्या तऱ्हेनं एकेका कोशाचा चिंतनाचा विचार करून पुढे जात राहतो. आपण सर्वांनीच हा अभ्यास केलाय की अन्नमय कोशाचा विचार करताना आपला नित्य आहार हा जितका महत्वाचा, तितकंच अन्नमय कोशाचा विस्तार करताना सगळेच जण सांगतात की योग्य व्यायाम हेही अन्नच, किंवा आहाराचे नियम हेही अन्न. किंबहुना मला एक खडीवाले वैद्य यांचं भाषण आठवतं. फार सुंदर बोलले होते ते. त्यांच्याकडे कुणीतरी औषध घ्यायला आलं, त्यांनी एक औषध सांगितलं आणि त्या समोरच्या व्यक्तीनं त्या वैद्यांना विचारलं, तुम्ही ह्या ज्या काही गोळ्या देताय त्याला काही साईड इफेक्ट आहे का? ते वैद्य इतके चिडले आणि ते म्हणाले, तुम्ही खाताना कधी विचार केला होता का की ह्याला काय साईड इफेक्ट असतात? मग काही विचार न करताना काहीही खाल्ल्यामुळे जी अवस्था आहे, म्हणून आलात ना माझ्याकडे आता. तेव्हा आता ह्याला माझ्या गोळीला दोनच पद्धती, एक इफेक्ट होईल नाही तर साईडला जाल. एवढाच साईड इफेक्ट आता अपेक्षित आहे माझ्याकडनं, शक्य आहे. मी काय सांगणार त्याच्याबद्दल. आणि ते ह्याच्याबद्दल एक खंत सुद्धा व्यक्त करायची की योग्य आहार म्हणजे काय याची सगळीकडे वाङ्मय उपलब्ध असताना आपण ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही. अन्यथा उपासातल्या फलाहाराची त्यांनी चेष्टा केलीच नसती. त्यानं जर आधी पहिली दुसरीतच वाचलं असतं की फलाहाराचे उपयोग काय. 25 रुपयाचं पुस्तक हे वैद्याने प्रमाणित केलेलं. तर मग 15 दिवसातनं 1 दिवस फक्त फलाहारावर राहिल्याचे काय फायदे होतात त्याला कळलं. तर तो एखाद्या वेळेला आग्रहाने करेल किंवा कोण करते त्याच्याबद्दल किमान अनादर तरी व्यक्त नाही करणार. तो ते व्यक्त करतो ह्याची पुन्हा कारण 2 त्याला ते माहिती नाही.
किंवा अनादर व्यक्त करण्यासाठी त्याला कुणीतरी प्रवृत्त केलंय, त्याची ही बुद्धी नाही. काय तुम्ही मूर्खासारखे उपास करता, काय हे करता, काय ते आहे त्याच्यापेक्षा काहीतरी बोजड खात बसणं, याला उपास म्हणण्यापेक्षा धर्मशास्त्रांनी निश्चितपणे उपासाची व्याख्या फलाहार हीच केलेली आहे. त्याचं आपण फराळ केलं रूप, पण शास्त्रात कुठेच ते नाही, शास्त्रात कुठेच ते नाही. म्हणजे आपण शास्त्राच्या दृष्टीनं जर कुठल्याही शास्त्रग्रंथाचा अभ्यास केला तर आपण जे उपासाचे पदार्थ म्हणता यातल्या एकाही पदार्थाचं वर्णन त्याच्यात नाही, कारण ते अपेक्षितच नाही. फलाहार हाच अपेक्षित आहे, किंबहुना आहाराला विश्रांतीच अपेक्षित आहे. आणि आहारावरती नियंत्रण करून आपल्या चित्तवृत्ती आध्यात्मिक शक्तीकडे वळवत राहणं, यासाठी थोडासा प्रयत्न करणं. त्या आध्यात्मिक शक्तीच्या म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती करणं. मी इतर दिवशी इतका वेळ त्याच्याजवळ वस्ती करू शकत नाही, ह्या वेळेला काय चतुर्थी असेल, एकादशी असेल, कुठला तरी एक दिवस 15 दिवसात नाही एक, मी माझ्या आहारासाठी खर्च होणारा वेळ वाचवीन आणि याच्या जवळ जास्त जायचा प्रयत्न करीन, उपवास करीन. हा मूळ त्यातला विषय. पण असो, हनुमंतांच्या एकूण प्रकृतीवरनं त्यांच्या आहाराबद्दल फार काही वेगळं बोलायची गरज नाही, कारण इतक्या योग्य पद्धतीनं आहार घेतलेलीच प्रकृती अशी असू शकते हे कोणीही अनुमान लावू शकतो. किंबहुना प्रकृती बघूनच आहार कळतो. त्यामुळे तोही प्रश्न निकालात निघेल. आता त्याला किती प्रगती आहार देत होते असं काही वर्णन कुठे शोधण्याची आवश्यकता नाही. आपण सुद्धा त्या अनेक क्रीडापटूंना बघतो, ऑलिम्पिकमध्ये विजय प्राप्त करणाऱ्या अनेकांना पाहतो आणि काही वेळेला खरंच असं विस्मय वाटतो की काय ते क्रिकेटर लोक आहेत, काय ते हॉकीचे लोक आहेत. म्हणजे त्यांचा लंच टाइम झाल्यावर ते खेळायला जातात, की जेवल्यानंतर पुन्हा फिल्डिंग करायची, पळत सुटायचं त्या चेंडूच्या मागे. काय विलक्षण क्षमता आहे हो, असं निश्चितपणे विस्मय वाटतो. तेव्हा मला एका जाणकाराने सांगितलं, म्हणजे महाराज तुम्ही ज्याला जेवण म्हणतायत तसं ते जेवत नाहीत. त्यांचं जेवण हे त्यांच्या शिक्षकांनी नियोजित केलेलं असतं, हे एवढंच खायचं असतं, यालाच लंच टाइम म्हणायचं. मग लंच हा विषय त्यांचा मॅच नंतरच काय असेल तो असेल, पण त्यावेळेला ते तेवढंच खातात, तेव्हा ती प्रकृती त्यांना ती साथ देत असते. अगदी मान्य केलं तरी एकूण हनुमंत चरित्रामध्ये अन्नाचा फार वेगळा विचार करायची गरज नाही, मात्र एका विषयाचा विचार करावा लागेल, ते म्हणजे योग्य कथांचं श्रवण हेही अन्न. मुखाच्या वाटे ग्रहण करणं, तसं मी कानाच्या वाटे ग्रहणच करतो ना. कानाच्या वाटे मी ग्रहण करणं, नेत्रांच्या वाटे मी काही गोष्टी ग्रहण करणं. अन्नमय कोशाची ही जे एक विलक्षण व्याप्त अशी आपल्याकडे संकल्पना आली, तर मग मारुतीरायांच्या कानाच्या द्वारे, मुखाच्या द्वारे चिंतन करायची गरज नाही का, ती तब्येत सांगते. पण पुढचं आचरण पाहता कानाच्या द्वारे कशाचं झालं असेल सेवन, अन्न सेवन. त्यांना लहानपणी आईनं कुठल्या कथा सांगितल्या असतील, त्यांच्या शिक्षकांनी काय सांगितलं असेल, 100% रामकथा सांगितलेली नसेल, कारण तेव्हा ती अजून झालीच नव्हती. मारुतीरायांना कुठली कथा सांगितली असेल तर शक्यता एकच आहे, ती शंकरांची सांगितली असेल. कारण भगवान शंकर हे आदिदैवत त्या काळाच्या आधीपासून अत्यंत प्रचलित आहे आणि किंबहुना अंजनी मातेनं तपश्चर्या भगवान शंकरांचीच केली आहे. त्या रुद्राचाच अवतार माझ्या पोटी व्हावा अशीच भावना त्यामध्ये व्यक्त केली आहे. त्यामुळे रुद्राचाच अवतार व्हावा असं म्हणायचं असेल तर मग त्या रुद्राचीच कथा सांगणार आई, स्वाभाविक आहे. आता ती कुठली कथा सांगितली ह्याचा विषय महत्वाचा नाही, पण मारुतीरायांच्या चरित्रावरनं असं कळतं की खरंच भगवान शंकरांची कथा त्यांनी कानाने ऐकली आहे आणि ती पचली आहे. कशा अर्थाने? कारण भगवान शंकरांचं एक अत्यंत प्रसिद्ध नाव आहे महादेव. इतर 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता आहेत, या सगळ्यांना महा हे 2 अक्षर लावायची तशी परवानगी नाही.
मग महादेव असं का बरं त्यांना म्हणावं? याचं कारण असं सांगितलं जातं की त्यांनी विषप्राशन करून जगाचा सांभाळ केला. बाकी बाकी अमृत प्राशन करून जगाचा सांभाळ करतात ते देव. विष प्राशन करून जग सांभाळलं म्हणून महादेव. आणि यांच्यावरही नियंत्रण करू शकले म्हणून गुरुदेव दत्तात्रेयाचा अवतार. तर कोणत्याही संकटाचं विष मी धारण करीन, त्याचा दाह मी धारण करीन, पण लोकांपर्यंत अमृत पोचवीन. हा जो महादेवांचा सगळ्यात मोठा सद्गुण, ज्याच्यामुळे ते महादेव म्हणून प्रसिद्ध, ते हनुमंतांच्या जीवनामध्ये सातत्याने दिसतं. पण पुढच्या रामकार्यासाठी किंवा देशकार्यासाठी म्हणू, त्यांनी आपल्या सर्व घरच्यांचा आणि संपत्ती सुखाचा पूर्णतः विरह, पूर्णतः अभाव, अशा तऱ्हेनं आपल्या अनेक जीवलगांच्या विरहाचं विष आणि अनेक संकटांचं साहसाचं विष मान्य केलं आहे, आपण होऊन घेतलं आहे आणि त्याच्यातून ते उत्तीर्ण झाले आहेत. अर्थात हे हनुमंतांचंच आहे असं नाही, आपल्या लक्षात येईल. देशासाठी लढणाऱ्या प्रत्येक विभूतीचं चरित्र हेच आहे की तो आपल्या जीवलगांशी असलेल्या आत्यंतिक गोड सहवासाच्या क्षणांचा त्याग करतो आणि एकूणच विरहाचं विष तो मान्य करतो, संकटांचं विष तो मान्य करतो. तेव्हाच या पद्धतीनं कार्य त्यांच्याकडनं होऊ शकतं. एक सर्वमान्य कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे जेव्हा आपल्या काही राष्ट्रीय कार्यासाठी आणि शिक्षणासाठी सावरकर भारतातून परदेशात चालले होते, तेव्हा त्यांना एक मित्र भेटला हरनाम सिंग नावाचा. तोही असाच शिक्षणासाठी चालला होता. पण जाता जाता त्याला होमसिक ज्याला म्हणतात तो विषय त्रास देऊ लागला. तो म्हणला मी नाही राहू शकत, मी परत जातो भारतात. ते म्हणले हरकत नाही. पण एक मित्र म्हणून त्यांनी अशी त्याच्याशी वार्तालाप केला की इंग्रजाचं राज्य भारतावर झालं याचं कारण इंग्रजांनी स्वतःच्या घरच्या लोकांचे विरह सहन केले म्हणून. ते फुकट नाही मिळालं त्यांना. इंग्लंडमधनं जेव्हा लाख लाख सैनिक भारतात निघून आले, मग त्या काळामध्ये तर भारतामध्ये लिहिलेलं त्या सैनिकाचं पत्र त्याच्या घरी पोचायला 3 महिने लागायचे. म्हणजे माझी आई कुठे आहे, माझी बायको कुठे आहे, माझी मुलगी कुठे आहे, ती काय शिकते, असं मी पत्रांनी विचारलं तर माझ्या घरी 3 महिन्यांनी पत्र पोचेल. त्यांनी टाकलेलं पत्र मला मिळायला 3 महिने लागतील. वर्षातनं मी 2 वेळा फक्त माझ्या कुटुंबियांशी संपर्क करू शकेन, असं माहीत असताना इंग्लंडचे 1 लाख सैनिक भारतात आहेत. वरचे साहेब जे आलेत ते फक्त परिवारासह आलेत, सैनिक नाही आलेले. पण माझ्या देशाचं नाव झालं पाहिजे, माझ्या इंग्लंडचं राज्य झालं पाहिजे, माझ्या इंग्लंडचा दबदबा त्रिखंडात गाजला पाहिजे, म्हणून त्यांचा एक सामान्य सैनिक सुद्धा हा विरह सहन करू शकतो. आणि तू एवढ्या उज्ज्वल भारतीय परंपरेचं नाव सांगतोस, तुला काय 4-5 वर्षाचा तर विरह सहन करायचं आहे, त्याच्यानंतर उच्च शिक्षित होऊन तू परत जाणार आहेस. तर भारताचा दबदबा सगळीकडे वाढावा म्हणून मी एवढं सगळ्या गुणवत्ता प्राप्त करीन, एवढे धाडस तू नाही करू शकणार. पहा, त्यातून तुझ्या मनाचा विषय आहे. एक मित्र म्हणून तुझ्याशी वार्तालाप केला की इंग्रजावर नुसतं रागवण्यात अर्थ नाही, त्याच्या गुणवत्ता किती जबरदस्त आहेत. त्यांनी एवढ्या मोठ्या भारतवर्षातल्या 90% लोकांना मूर्ख बनवलं. ही सोपी गोष्ट नाहीये. मूर्ख बनवलं हे वाईट असेल, पण सोपं नव्हतं. किती अवघड गोष्ट करून दाखवली की इतक्या सगळ्या लोकांना शिकवायचं की तुम्ही मूर्ख आहात, आणि 10 वर्षाच्या काळात ते स्वतःहून म्हणायला लागले हो खरंच आम्हीच खरे मूर्ख आहोत. काय ब्रेनवॉशिंग असेल ताकदीनं केलेलं. बरं, ते किती संख्येनं आले होते असे? समजा 10 शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला टॉर्चर केलं, मग तो बोलायला लागला, मान्य आहे. पण एक माणूस हजारांना सांगत होता. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत इंग्रज किती होते?
त्यांनी आम्हाला बावळट करू शकले ते. मग त्या गुणवत्ता तुला का नाही येऊ शकत? कोणालाही यश गुणवत्तेशिवाय येत नाही, फसवणाऱ्याला सुद्धा. त्याची ती गुणवत्ता आहे. आणि त्याच्यानंतर मग हरनाम सिंगचा संपूर्ण जीवन काळ बदलला, आपण ते समजू शकतो. मुद्दा इतकाच होता, अगदी इंग्रजांचंच का, अरबस्थानामधनं यवनांच्या स्वाऱ्या झाल्या तेव्हा सुद्धा जे लक्षावधी सैनिक आले होते त्याही लोकांनी विरहच घेतले होते ना. मग अशा तऱ्हेनं मी माझ्या देशकार्यासाठी काही काळ माझ्या सुखांच्या अनेक गोष्टींना बाजूला करून किमान सुख बाजूला ठेवलं, एवढा तरी विरह सहन करता येतोय का? हा विषय मोबाईल बद्दल म्हणायला हरकत नाही. हो ना, अलीकडच्या मुलांना म्हणजे आलेल्या पाहुण्यांसाठी उठून उभे राहा आणि नमस्कार करा इतकी अपेक्षा नाही ठेवता येत. पाहुणे आले तर किमान मोबाईल बाजूला करून कुठून आलात एवढं विचारा, हा सुद्धा आदर अलीकडं खूप मोठा आहे. तेव्हा माझ्या अभ्यासाच्या एका चांगल्या कार्यासाठी मी या सुखाला थोडंसं बाजूला करू शकेन का? असा उपवासाच्या दृष्टीनं मोबाईल उपास हाही एक नवीन प्रचलित आणायला हरकत नाही आता, की ह्या 4 तासात मी मोबाईलकडे बघितलं नाही, केवढा उपास असेल कल्पना करा. पण म्हणजे मनानं पण तिकडं नाही बघायचं, तरच त्याला उपासाला गंमत आहे. असो, पण अन्नमयी ह्या विषयामध्ये खरंच एक हा निश्चित विषय आहे की त्या अन्नाचे योग्य परिणाम आणि अयोग्य परिणाम हे जर एका विशिष्ट संस्कारक्षम वयामध्ये मी सगळ्यांच्या पर्यंत पोचू शकलो तर मला वेगळ्या आहाराचं लेक्चर द्यायची गरजच नाही. अतिशय समाज शहाणा आहे, मुलं अतिशय शहाणी आहेत आणि ती त्याचा योग्य अयोग्य अतिशय उत्तम विवेक करू शकतात. फक्त त्या वयात त्यांना ते मिळालं पाहिजे. गणित असं आहे की आपल्याकडे सगळ्या चित्रपटामध्ये सुद्धा त्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांचं प्रेम प्रकरण जुळलं आणि वगैरे 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 पुढे. आणि हे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत. विज्ञानामध्ये समान वयाच्या पती पत्नीचं काय स्वरूप सांगितलंय? आपल्याला जर विवाह करायचा आहे तर विवाहाच्या संबंधाने विज्ञान काय सांगते याचा अभ्यास केला पाहिजे का? एवढेही डोकं आता शिल्लक नाही. विवाहाच्या दृष्टीने किंवा एकूण प्रपंचाच्या दृष्टीने स्त्री पुरुषांच्या वयाचं काय रेशो असला पाहिजे, कशा पद्धतीनं काम असलं पाहिजे, याचं ज्यांनी विज्ञान वाचलंच नाही असे विज्ञाननिष्ठ असणारे 2 मुलं मुली ज्यांनी आयुष्यात कधी विवाहाच्या विज्ञानाचा विचार सुद्धा केला नाही, बरं त्यांना आईबापाने कधी समजावून सांगितलं नाही, शिक्षक त्याच्याबद्दल कधी चांगले बोलले नाहीत, सगळं पुढे मूर्खपणाचं होणारच आहे जे काही गणित होणार आहे ते. प्रश्न असा आहे की विज्ञाननिष्ठ म्हणण्यासाठी मुळात त्या विषयाचं विज्ञान तुला माहीत आहे का? आपण सांप्रत आहाराबद्दल बोलू, अन्नमय कोशाबद्दल बोलताना ह्याचे तुला विज्ञान माहिती आहे का? तू काय खातोयस तुला कळत आहे का? आणि त्यामुळे तू काय वाचतोयस ते तुला कळत आहे का? कारण तेही तू खातोयस. फेसबुक नावाचा जो सद्गुरू सापडलेला आहे आणि गुगल नावाचे महागुरु जे सापडलेले आहेत, हे जे काही आपण भयानक वाचतोय ते ग्रहण करतोय मूर्खासारखं आपण. तर हे मुळात चांगलं आहे का? हे मुळात सत्य आहे का? आणि सत्य या शब्दाचा पुन्हा एकदा अर्थ ते खरं पुस्तकावर पानावर असलं पाहिजे असं नाही, ते हिताचं आहे का यांनी सत्य ठरतं. यद भूतहितम अत्यंतम तत्सत्यम, ते हिताचं आहे का हे सगळं असलं वाचणं मूर्खासारखं. हा विषय थोडा अन्नमय कोशाच्या दृष्टीने चिंतनाचा करूया. प्राणमय कोशाकडे आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा निश्चितपणे आपल्याला हे अभ्यासलंय आपण की नित्य सामान्य व्यायामापेक्षा आता इथे प्राणायाम, नाडीशुद्धी म्हणजे शरीरामधल्या आणखीन सूक्ष्म असलेल्या जे काही 5 प्रकारचे प्राण आपल्याकडे आहेत या सगळ्यांच्या विकासासाठी एक जाणीवपूर्वक केलेला व्यायाम आहे.
मी रोज चालतोच आहे म्हणजे माझा फिरण्याचा व्यायाम होतो असं नाही. मग तसे सगळे अनेक मजूर रोज पोथी उचलतच असतात, म्हणून ते वेटलिफ्टर म्हणून ऑलिम्पिकला नाही जाऊ शकत. किंबहुना ऑलिम्पिकच्या माणसापेक्षाही ते जास्त उचलतात. पण कष्ट म्हणजे वेगळं आणि व्यायाम म्हणजे वेगळं. पडतायत, करावेच लागतायत ते कष्ट, आणि मनापासून मी करतो तो व्यायाम. मी निश्चितपणे माझ्या गुणवत्ता वाढवण्यासाठी करतोय तो व्यायाम. मग या नाडीशुद्धीनं किंवा प्राणायामाने मला काय लाभ होतात? अंतर्गत माझ्या सगळ्या अनेक सूक्ष्म व्यवस्था अशा उत्तम तऱ्हेनं जागृत होतात की नवीन नवीन शिकायची मलाच उर्मी यायला लागते. आणि नुसती येते असं नाही, मग त्यात गुणवत्ताही प्राप्त व्हायला लागते. आज बऱ्याच ठिकाणी आपण एका विशिष्ट वयानंतरच्या लोकांचा सूर ऐकतो. आता कुठं जमणार आहे, आता 40शी आली. म्हणजे 40शी आली हे तो साधारणतः 80 वर्षाचा असल्यासारखं सांगतो. आता पाठांतर होत नाही. अरेच्छा, आहे त्याच्यावर आता थकवायचं. पण का? म्हणजे 60 नंतर डिक्शनरी पाठ केलेली माणसं आहेत, पुस्तक सोडा. पण मी काहीतरी निश्चितपणे याच्यापेक्षा पुढचं कौशल्य मिळवावं, याच्यापेक्षा पुढच्या कौशल्यामध्ये निष्णात असावं. माझ्या डायरीवर मी किमान लिहिलेलं तरी असावं, ह्या वर्षात ही गोष्ट मला येत नाही, ती मी मिळवून दाखवणार. चलो. ह्या उर्मी जन्माला येणं हा सगळा प्राणायामाचा, प्राणमय कोशाचा विकास. आणि ह्यानी आपोआप एक चांगली गोष्ट होते, जो आता साईड इफेक्ट म्हणू आपण. जो ग्रंथांनी साईड इफेक्ट सांगितलाय ते म्हणजे त्या मनुष्याचं संवाद कौशल्य खूप चांगलं होतं. स्वाभाविक आहे, ज्याला ज्ञानग्रहणाची प्रचंड उर्मी आली आहे आणि त्याच्यामध्ये त्याला प्रगती करायची इच्छा आहे, तो ती करतो आहे, असा मनुष्य संवादात कुशल असणारच. संवाद कौशल्य आपोआप प्राप्त होतो. मला मारुतीरायांकडे परत येणं आवश्यक आहे. त्यासाठी हे सगळं मारुतीरायांकडे आहे. कशातनं समजावं? कारण मारुतीरायांचं संवाद कौशल्य प्रचंड आहे. किंबहुना रामचंद्रांचा त्यांचा पहिला योग आलाय तो संवादातूनच आला. सीतेचं अपहरण झालंय. मी मुद्दाम हा शब्द वापरला, हेतुतः वापरला, अपहरण, कारण हाच पटकन समजण्यासारखा शब्द आहे. हो, नाही तर आपल्याकडे विद्वान लोक आहेतच. सीतेचं हरण झालं होतं. अय्या, मग परत सीता केली का नाही त्याची? अरे तुला काय तो जादूचा प्रयोग केला होता असं वाटलं का? सीतेचं हरण झालं म्हणजे ते प्राण्यामध्ये रूपांतर झालं असं काहीतरी डोक्यात घेतात लोक. सीतेचं हरण केलं, मग हरणाची परत सीता केली. कल्याणकरी रामराया, त्या बुद्धिमत्तेलाच आता काही करू शकत नाही. तेव्हा अपहरण हा सोपा शब्द आहे, चांगली गोष्ट आहे. सीतेचं अपहरण झाले, तिचा शोध करता करता राम लक्ष्मण पुढे पुढे चाललेत, सुग्रीवाच्या राज्याकडे चाललेत. सुग्रीवाला असं वाटतंय की हे दोन मारेकरी माझ्या भावाने माझ्याकडे पाठवलीत की काय, हे निश्चित कोण आहेत याचा पत्ता शोधून काढण्यासाठी त्यांनी मारुतीला पाठवलंय. आणि इथून पहिली मारुतीरायांची रामांची भेट आहे. म्हणजे सीतेचं अपहरण झाल्यानंतर मारुतीराय रामांच्या जीवनात प्रवेश करतायत. आणि आता रामचंद्रांची आणि लक्ष्मणाची एक प्रचंड मोठी त्या मारुतीरायांवर सुद्धा श्रद्धा व्हावी अशी त्यांनी गुणवत्ता जी प्राप्त केली ती संवाद कौशल्याचा विषय. ते रामचंद्रांची सगळी माहिती उत्तम तऱ्हेने घेतली. त्यांना पुन्हा सुग्रीवाबद्दलची सर्व माहिती सांगितली. त्या दोघांची मैत्री घडवली. याच्याबद्दल मात्र रामायणात स्वच्छ उल्लेख आहे की जिथे रामचंद्रांनी स्वतःच अत्यंतिक कौतुक केलंय मारुतीरायाचं. म्हणजे लक्ष्मणाशी बोलताना केलंय की लक्ष्मणा, हा या अरण्यामध्ये आपल्याला सापडला इतकंच, पण याचं एकूण संवाद कौशल्य पाहता हा अनेक विद्वत शास्त्रांचा ज्ञाता, अभ्यासक असा असला पाहिजे. पण हा कधी पाल्हाळयुक्त बोलत नाही, कधी संदिग्ध बोलत नाही, किंवा बोलण्याला विपरीत असलेला कुठलीही देहबोली त्याच्याकडे येत नाही. ह्या अनेक बोलण्याच्या वक्तृत्वाच्या गुणवत्ता सांगितल्या आहेत. आणि अतिशय नम्रपणे
त्यांनी आपली सगळी माहिती स्वतःची माहिती न सांगता काढून घेतली आहे. काय अफलातून संवाद कौशल्य असेल, आपली सगळी कराठी फसतात. सारखं सांगायला लागतं मोबाईलवरती, नको तुझ्याबद्दल माहिती सगळ्यांना सांगत बसू, त्या प्रोफाईलची घाण उपयोग होतात, नको असं करत बसू. पण मेले डीपी टाकायचे काही राहत नाहीत, आणि चित्र विचित्र काहीतरी अवस्था केल्याशिवाय भोगत नाहीत. स्वतःबद्दलचं फारसं काहीही न सांगता त्यांनी रामचंद्रांची उत्तम अशी ओळख करून घेतली. आणि हनुमंतांची संवाद कुशलता ही दोनही पद्धतीने आहे. एक रामांच्या बद्दल वेगळी आहे, आणि जेव्हा लंकेमध्ये ते रावणाच्या समोर उभे राहिले तेव्हाचही त्यांचं संवाद कौशल्य पाहण्यासारखं आहे. साधं संवादाने मारुतीरायांनी जे काम साधलं ते भल्या भल्यानं शस्त्रांनीही साधता आलं नसतं. रावणाच्या सभेमध्ये त्यांना जेव्हा धरून आणलं, रावण त्यांना प्रश्न विचारतोय, तू माझ्या इथल्या त्या अशोकवनातल्या फळांचं सेवन करत होतास, आम्हाला न विचारता चोऱ्या करून खातोस, हे बरोबर आहे का? तेव्हा नम्रपणे तितक्याच छानपणे सांगणं की ज्या नगरीचा राजा चोर आहे तिथे चोरीबद्दल मला असं काहीतरी तुम्ही विचारताय, म्हणजे चकित आहे मी. रावण चोर आहे, मग काय केलंय आपण, अशी आपली कल्पना आहे. नम्रपणे आपल्याला काय रागवायचं नाही, आपल्याला आवाज चढवायचा नाही. हे काय बोलतो रे, ह्या स्वराकडे जायची पण गरज नाही. दरबारच आहे, इथे न्यायाधीश उपस्थित आहेत लंकेचे, इथे सेनापती उपस्थित आहेत, म्हणजे पोलीस दल उपलब्ध आहे, SRP उपस्थित आहे, कमिशनर साहेब उपस्थित आहेत, तुमच्या लंकेचे सगळे उपस्थित आहेत. ओके, हा. आता आपण एकच मुद्दा काढूया. घरात असलेल्या नवऱ्याला फसवून बाहेर काढणं आणि एकट्या राहिलेल्या स्त्रीला पळवणं, याला लंकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणतात? याला परमवीर चक्र आहे का लंकेत? काही शौर्याचं काम रावणाने केलं अशी कल्पना आहे का? ताकद असती तर रामाशी युद्ध करून तुम्ही जिंका ना, ती त्या काळाची रीत होती. युद्ध करून का नाही आणलं? स्वतःच्या पराक्रमाच्या एवढ्या जर टिमक्या वाजवायच्या असतील, मी किती पराक्रमी आहे, मी किती पराक्रमी आहे, जगामध्ये माझ्यासारखा पराक्रमी, मग चोऱ्या का केल्या? प्रश्न तो आहे ना. मग हे बुरटे चोरी कशाला? मग खजिना तरी पळवायचा होता, दोरीवरचे कपडे पळवतात. काय लायकी तुमच्या या चोरीची? आणि त्यातून या महामूर्ख लोकांना आता कळत नाहीये की आता रामचंद्रांची जेव्हा स्वारी होईल आणि हे सगळे लढतील, कशाला लढणार आहेत? तर आपल्या देशातल्या एका चोराला वाचवायला. लंका जिंकायला राम येतच नाहीयेत, ते फक्त शासन करण्यापुरते येत आहेत. ते लंका जिंकायला येत नाहीत म्हटल्यामुळे ह्यांचं सगळ्यांचं युद्ध हे काय राष्ट्रीय युद्ध नाही. लंकेसाठी जिंकू, किंवा लंकेसाठी कुठं मरताय तुम्ही? कुठली लंका जिंकायची आहे? तुम्ही देशासाठी मरत नाही आहात, तुम्ही देशातल्या चोरांना सुरक्षा देण्यासाठी मरताय. तुमचं तुम्हाला कळतंय का? कोणासाठी मरता? आणि तुमच्या देशातल्या गुन्हेगाराला, ज्याचा तो गुन्हेगार आहे त्याला परत देणं ही त्या देशाची जबाबदारी येते. दाऊद जेव्हा त्या दुबईमध्ये लपला होता तेव्हा भारतीय सेना दुबईमध्ये गेल्या, दुबईच्या सैनिकांनी भारताला मदत केली आहे. दुबईच्या सैनिकांनी दाऊदसाठी भारताला मदत करणं हा देशद्रोह होत नाही, हा शहाणपणा ठरतो. त्यांना माहिती आहे भारतीय सेना दुबई जिंकायला आलीच नाहीये. पण राम लंका जिंकायला येतच नाही, तुम्ही का लढणार आहात? बिंडोकले का जे सगळे? उगा आपलं रावणाचे पगार खाता म्हणून रावणासाठी मरतात. मग गुंड याच्यापेक्षा काय वेगळे करतात? राष्ट्र आणि गुंड यांच्या दोन संघटनेत फरक काय? पैसे देतो म्हणून त्याच्यासाठी लढायचोय? त्यांनी काही पराक्रम केला असता, लंकेच्या अस्मितेचा प्रश्न असता तर ठीक आहे. सीता पळवण्यात कुठली लंकेची अस्मिता आहे? सीता इथे ठेवण्यात कुठली अस्मिता आहे? काय लंकेचं नाव मोठं केलं तुम्ही आयुष्यात? आम्ही उत्तम बायका पळवतो, हे काय तुमच्या देशाचं नाव आहे? आणि हे नाव वाचवण्यासाठी तुम्ही लढणार आहात? तो तुमच्या जनकानीवर, मग हे नाव वाचवण्यासाठी लढायचंय? असा आमच्या सगळ्या मोठ्या लोकांनी घोटाळा केलाय आणि हे आमची राष्ट्राची अस्मिता आहे.
यासाठी लढायचंय तुम्हाला? कल्पना करा, त्या युद्धाच्या पूर्वीच काय फुगा फोडला असेल मारुतीरायांनी, की लोकांची लढण्याची इच्छाच मिली. खरंच चला, आपण का लढतोय उगाच? वैतागच आहे. मग या हरामखोरापेक्षा एखादा चांगला राजा आपल्याला असला तर चांगलं की मग. बरं, नाहीतरी राजा आपलाच येणार आहे, राज्य लंकेचं तुमच्याकडेच राहणार आहे. मग का उगाच नुसत्या संवादाच्या जोरावर निम्म्याच्या पेक्षा जास्त युद्ध जिंकलंय मारुतीरायांनी. पण हे इतकं अत्यंत सौम्य पद्धतीनं संवाद कौशल्याच्या जोरावर सुद्धा एक युद्ध जिंकता येणं, हा नित्य प्राणायामाच्या अभ्यासाचा लाभ आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा 5वीची पोरं का बरं टाळतील प्राणायाम करायचं? त्याला ज्या या नवीन चालना येतात त्या निश्चितपणे त्याला मिळतील. थोडं गतीनं पुढे जाऊ मनोमय कोशाकडे. मनोमय कोशामध्ये आपण असं पाहतो, मुळात आपल्या भावना समजणं आणि दुसऱ्यांच्या भावना समजणं. बऱ्याचशा ठिकाणी मनोमय कोशातला हा एक फार त्रासदायक विषय आहे. मलाच काय होतं हे मला कळत नाही, आणि खूप मोठी समस्या आहे, खूप मोठी. म्हणजे आज डिप्रेशनमध्ये गेलेल्या अनेकांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स असतील, निश्चितपणे त्यांची व्याख्यानं कधी ना कधी कुठेतरी ऐकूया. आज एक प्रचंड मोठी संख्या डॉक्टरांच्याकडे येते, त्यांना त्रास होतोय, त्यांना प्रचंड काहीतरी वेदना आहेत, त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड काहीतरी घडामोडी होत आहेत. हे का होतंय तुला, तो सांगू नाही शकत आहे, नाही सांगू शकत. म्हणजे सांगण्यासारखं नाही म्हणून नाही सांगू शकत असं नव्हे, तो स्वतःच्याच मनाला ओळखू नाही शकत माझा असा का होतंय. त्यामुळे स्वतःच्या मनाला ओळखता येणं, समोरच्याच्या मनाला ओळखता येणं, आणि यासाठी कोणताही अभ्यास करताना, स्वाध्याय करताना स्वतःची मनःशांती ढळू न देणं, हा मनोमय कोशाचा विषय आपण करतो, निश्चितपणे करतो. आणि यासाठी काही उपाय जे आपल्या ऋषींनी सांगितलेत, या उपायांमध्ये जशी उपासना आहे, उपासना या शब्दामध्ये आता इथं विषय जो येतो, मनोमय कोशाचा जो विषय येतो, तो कर्मकांडयुक्त उपासना. म्हणजे अगदी एक 5 मिनिटं का होईना मी देवाची करत असलेली पूजा, त्या निमित्तानं माझ्या मुखातनं येणारे अभंग. मात्र पूजा करत असताना मोबाईलवर नाही बोलायचं, नाही तर मग त्या कर्मकांडाला शून्य अर्थ आहे. त्या निमित्तानं करुणाष्टक ऐकणं, पूजा चालू असताना त्या निमित्तानं मी उत्तम संगीताचं श्रवण करणं. उत्तम संगीत, ठॉक म्युझिक अजिबात लावायचं नाही. आपल्याकडं सगळाच घोळ कुठे कुठे चाललाय पहा. सगळ्या आध्यात्मिक समारंभाचं संगीत जे असतं, आई 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 आई, म्हणजे एखाद्या बाईचा गर्भपात होईल त्या डीजेनं. पण प्रत्येकाला मोठेपणा हाच आहे, तुमचं किती का वाटोळं होईना, मी डीजे लावला होता हे माझं नाव झालं पाहिजे. याच्यात देवापेक्षा, समाजाच्या आरोग्यापेक्षा स्वतःची नावं फक्त राहिली पाहिजेत, असे स्वार्थी लोक आहेत. म्हणजे समाजातली 100 चांगली माणसं एकत्र येऊन सुद्धा हा प्रकृतीला अत्यंत घातक असलेला ध्वनिवर्धक प्रकार आज मोठमोठ्या नगरपालिका बंद करू शकत नाहीत. म्हणजे मतासाठी लाचार होण्याची नेतृत्वाची किती परिसीमा आहे आपण समजू शकता. का तर ही डीजे मध्ये आनंद घेणारी मुलं उद्या मला मतं देणार नाही, तर मी निवडून येणार नाही, यासाठी तुमच्या सगळ्यांच्या प्रकृतीची वाट लागली तरी चालेल, ही लायकी आहे आपली. पण असो, यातून पलीकडे जाण्याचा विषय जो आहे, उत्तम संगीताचं श्रवण आणि उत्तम संगीताची जाण, या सगळ्या गोष्टीनं मनोमय कोशाचा एक छान विकास आहे. आणि या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर स्वतः मारुतीराय अतिशय सुंदर गायक आहेत.
संगीताचे जाणकार आहेत, अतिशय गोड गायक. म्हणजे मारुती राय जेव्हा लंकेमध्ये गेले, सीता शोधासाठी गेले, ते अशोक वनामध्ये त्या झाडावरती थांबले. ते सीतामाईंना भेटण्यापूर्वीच तिथं रावण आला होता. रावण खूप दम देत होता. तो 2 महिन्यात मला हो म्हटलीस तर ठीक आहे, नाही तर तुझी खांडोळी करून तुला खाऊन टाकीन वगैरे वगैरे तो दम देत होता. मारुतीरायांना सुद्धा कल्पना होती या सगळ्या गोष्टीची, की ज्या शत्रूच्या राज्यात जायचं त्या शत्रूबद्दलचा सगळा सर्वे करून मगच माणूस आत जात होता. की हा रावण त्या सीतेवर जबरदस्ती करू शकत नाही, याचं कारण त्याला शापच आहे. तो काही फार सज्जन आहे म्हणून हे करत नाही अशातली गोष्ट नाही. सज्जन असतं तर त्यांनी पळवलीच नसती अडपटाने. तो ज्या अर्थी असज्जनपणा दाखवतो पण तो जबरदस्ती पुढची करू शकत नाही, कारण त्याला 2 लोकांचे शाप आहेत. अशा तऱ्हेने तो स्त्रीला त्रास द्यायला गेला तर त्याच्या मस्तकाची 100 शकल मरेल, अशा शापासाठी तो ह्याच्या पुढे जात नाही. म्हणून त्यांनी घट्ट पकडून सीतेला आणली होती, कथा शून्य किमतीची. त्यांनी फक्त तिला रथामध्ये ढकलून दिलं होतं, कारण ढकलणं ह्या पद्धतीला त्या ह्याच्यामध्ये धरता येत नाही, आणि तो रथ उडवून तो लंकेला निघून गेलेला आहे. ह्यापेक्षा तो जवळीक साधू शकत नाही. त्यामुळं ही त्याची असहाय्यता आहे, सज्जनता नव्हे. मारुतीराय तेही मान्य करतात, तो दम देऊन निघून जातो. आणि आता मारुतीरायाच्या लक्षात आलं की आता जर मी पटकन सीतामाईंसमोर जाऊन उभा राहिलो तर त्यांना वाटेल हा राक्षसाचा आणखीन एक रूप आहे का काय. मी रामाकडनं आलो हे त्यांना कसं कळावं. यासाठी आपण रामचंद्रांच्या गुणवर्णनाचं थोडं गायन करू. म्हणून भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सगळा उठवी बळी सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव आणि गायका. फार सुंदर गायन केला. याचा अर्थ खूप काही लता मंगेशकरांसारखं ताला सुरात यायला पाहिजे असं नाही, पण किमान मी जे शब्द उच्चारतोय तो माझा उच्चार आणि त्या शब्दाचा अर्थ, ती भावना, ती एकमेकांशी जुळली तरी ते गाणं छान वाटतं. तुमची आमची आई किंवा आजी आपल्याला जेव्हा झोपवत होती मांडीवरती, किंवा आजही झोपवता, यासाठी काय ते पेटीच्या कुठल्या पट्टीत ह्या महत्वाचं नव्हतं. फक्त ते अंगाईसारखं वाटलं पाहिजे इतकीच अपेक्षा होती त्यातला. तुम्ही जे शब्द म्हणताय त्याच्याशी हे सूर जुळणार आहेत का, आणि त्याचा एकूण अभिनिवेश जुळणार आहे का. आणि इतकं सुंदर गायन केलंय मारुतीरायांनी की सीतामाऊ म्हणाला, कोण एवढा छान रामभक्त आलाय, भेटू दे मला. म्हणजे खरंच त्यावेळेला असं वाटतं, आमचे बाबा सांगायचे काही गायक असे असतात की त्यांना पुन्हा गा यासाठी बोलवतात. किती छान गाता, पुन्हा गा यासाठी बोलवतात. काही गायक असे असतात न गाण्यासाठी काय घ्याल असेही लोकप्रिय आहेत लोक. एका माणसाला गाऊ नका म्हटलं म्हणून त्यांनी पेटी विकायला काढली स्वतःच्या घरातली. पेटीच्या दुकानदाराकडे गेला, ही पेटी मला विकायची आहे, केवढ्याला घेता. दुकानदार म्हणला 5,000ला घेईन. तो म्हणला देत नाही. का, ही पेटी बंद ठेवण्याबद्दल सोसायटी मला 5,000 महिना द्यायला तयार आहे. त्यामुळे अशी सोन्याची कमडी घालवायची माझी गरज नाही. उत्तम तऱ्हेने त्याने ती पेटी सांभाळली. मुद्दा इतकाच आहे, मगाचा विषय प्राणमयचा विषय होता तेव्हा आपण संगीत ऐकत होतो. इथे सुद्धा संगीत ऐकणं, आज सुद्धा बेसिक थेरपीमध्ये उत्तम संगीत ऐकण्याने अनेक न समजत असलेल्या मनोभावना व्यक्त होणं, बाहेर येणं, लपलेल्या भावना सुद्धा प्रगट होऊन निचरा होऊन जाणं, अशा अनेक गोष्टी होतात. आपल्या होतात, अनेकांच्या होतात. त्यामुळे त्यांना उत्तम संगीताची जाण करून देणं, उत्तम ऐकणं आणि ही कर्मकांडयुक्त चांगली उपासना करून घेणं. त्या निमित्तानं अभंग सुंदर ते ध्यान म्हणत पूजा करणं रे. काय एकादशीला सुद्धा आम्ही पूजा करायला बसलो की कार्ट्यांचं लक्ष इकडं तिकडं जास्त, इकडं. हा, फुलं वहा. ते फुलं उचलून माझ्या समोर ठेवली. मला नाही वहा, ते तिथं जे होऊन देव आहे तिथं वहा. हो का, हा, आता उभे राहा. कान पकडा, की देवाचेच कान पकडले, त्याचे नाही, आता तुझे कान पकडा. प्रार्थना करायची ना बाळा. नीट समजून घेऊन
छान त्या कर्मकांडयुक्त जरी छोटीशी उपासना झाली तरी सुद्धा मनोमय कोशाला एक चांगली संवेदनशीलता त्या संगीताने आणि उपासनेनं स्तोत्रांनी प्राप्त होते. चौथ्या कोशाकडे आपण जेव्हा जातो तो विज्ञानमय किंवा बुद्धिमय कोश असं आपण म्हटलंय. बुद्धिमय कोशाकडे उत्तम तर्क करता येणं, उत्तम संगती लावता येणं, उत्तम निष्कर्ष काढणं, हा मात्र विषय कुठल्याही वेगळ्या उपासनेचा नसून स्वाध्यायाचा आहे. फक्त याच्यात कुठल्याही आध्यात्मिक उपासनेचा विचार करता येत नाही. केसेस स्टडी या गोष्टीवरनं पूर्वी हा निष्कर्ष निघाला होता आणि हा सत्य झाला होता. या गोष्टीवरनं हा निष्कर्ष काढला होता, हा सत्य झाला होता. आता ही गोष्ट आहे, आता आपण काय निष्कर्ष काढूया वगैरे. हा त्या गोष्टीनं स्वतःचा अभ्यास. यासाठी पूर्व इतिहासाचं प्रचंड ज्ञान थोडासा वेळ काढून घ्यावं लागतं. कोणकोणत्या वेळेला काय काय प्रसंगाने काय काय निष्कर्ष निघाले होते, ते कितपत सत्य झाले, कशाने सत्य झाले, नसेल सत्य झाले तर मग त्याचं मात्र खंडन मंडनात्मक प्रसार तरी केला पाहिजे. बुद्धिमय कोश या शब्दामध्ये जर बुद्धी विकसित झाली असेल आणि स्वाध्याय जमलेला असेल तर अशा माणसाने गप्प राहणं हे पाप आहे. कारण व्यवहारामध्ये गप्प राहणं याला निम्मी संमती देणं असं म्हणतात. मौनम अर्धसंमती लक्षणम. जर माझ्या समोर एखादा दारू प्यायलेला मनुष्य एखाद्या दुबळ्या माणसाला मारत असेल आणि मला प्रतिकारक नाही करता येणं शक्य, ठीक आहे, माझी तब्येत चांगली नाही, त्याची तब्येत माझ्यापेक्षा बरी आहे, पण मी बोलूही शकत नाहीये, मी ओरडतही नाही, मी 4 लोकांना बोलवायचाही प्रयत्न करत नाही, अरे ह्याला सोडवायचा प्रयत्न करा, रे हे बघा ना काय मूर्खासारखा करतोय हा. हे जर मी बोललो नाही तर ह्या मारहाणीला माझी संमती आहे असं धरलं जातं. एक. आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये समजा कोणी माझ्यावर केस ठोकली, आफळेबानी चोरी केलेली आहे, आफळेबा चोर आहे, याला जर मी पुढच्या 24 तासात ऑब्जेक्शन घेतलं नाही किंवा 36 तास, अलीकडे काय नियम आहे कल्पना नाही, तर तुम्ही चोर आहात हे तुम्हाला मान्य आहे असं धरलं जातं. त्यामुळे माणसं जे म्हणतात जाऊ दे, लोक काय टिंगल करतात, आपण लक्ष देऊ नये, लक्ष नाही दिलं तर ती टिंगल खरी आहे असं धरलं जातं. म्हणून ज्याचा बुद्धिमय कोश प्रगत झाला त्या माणसाने आपल्या बुद्धीनं निर्बुद्धपणे होणारे हल्ले परतवलीच पाहिजेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आग्रहाने सांगतात की संत सुद्धा धर्माचे पालन, पण धर्माचे पालन करून सगळ्या समस्या सुटत नाही, करणे पाखंड खंडन. हेच आम्हा जसं मी शिक्षक असल्यानंतर बरोबर काय हे मला सांगायचंय, तसंच चुकतंय काय आणि हे कसं चुकलं नाही पाहिजे हे सांगणं. या दोन्ही गोष्टी माझ्या आहेत, या दोन्ही गोष्टी मला तुझ्या समोर मांडल्या पाहिजेत. त्यामुळे बुद्धीनं मी तर सांगणंच, पण त्याच्याही बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी त्याला निष्कर्ष काढायला लावणं. अलीकडे खूप मजेशीर शब्द मला माहिती आहे, म्हणजे माझ्याकडे निबंधाचं पुस्तक आहे. कसलं पुस्तक म्हणजे माझा डोंगर प्रवास. मग याचा निबंध कसा लिहायचा ते काय पुस्तकात बघतोय ना मी आता. अरे गधड्या, तुझा डोंगर प्रवास असा विषय आहे, पुस्तकातला डोंगर प्रवास. तुला जे वाटेल ते. मला निबंध लिहायला आवडत नाही हे वाक्य सुद्धा निबंध आहे, पण तू व्यक्त हो. तू दुसऱ्याचं ऐकून काय झंप्या मला सांगतो. थंड हवेच्या ठिकाणी आता झालं होतं असं, एकाने एक सहल आम्ही नेली होती आणि माथेरानला नेली. नेरळपासून माथेरानला पोरच चालत गेली आणि जी घामेजली होती, इतका दम लागला होता. आणि त्याला म्हणलं थंड हवेच्या ठिकाणचं वर्णन, जिथे नेहमीपेक्षा फार घाम येतो अशाला थंड हवेचे ठिकाण असं म्हणतात. मान्य आहे, पण त्याचा तो व्यक्त झाला. मग सांगता आलं की ते थंड हवेचं ठिकाण होतं, आपण श्रम जास्त केली होती नेहमीपेक्षा, म्हणून पंपी आपल्याला घाम आलेला होता, तो त्या हवेचा विषय नव्हता वगैरे वगैरे. निसर्ग, त्या दरीतून काय निसर्ग, त्या दिवशी नेमकं धुकं पडलं होतं, एक झाड काय झुडूप दिसलं तर शक्य नव्हतं. ज्या दरीतून आपल्याला काहीही दिसत नाही अशा निसर्गरम्य दरीमध्ये मान्य करू आपण, पण हे त्याला लिहू दे, त्याला निष्कर्ष काढू दे, आणि त्याच्या निष्कर्षावरून मला निष्कर्ष काढू दे काय होत आहे.
जो विषय तारे जमी पर नावाच्या चित्रपटात फार सुंदर मांडला होता, की मला त्या विद्यार्थ्याच्या वागण्यावरनं रागवून नाही उपयोग, मला निष्कर्ष निघू दे की याच्या घरामध्ये हा प्रश्न येतोय, की याच्या वातावरणामधले हा प्रश्न आहे, आणि मला ह्याच्यावरती काही प्रक्रिया करून उपयोग नाही, वातावरण तिकडचं सुधारणं आवश्यक आहे मला. मग त्यासाठी मी थोडा त्याच्यामध्ये अंतर्भाव करीन, पण केव्हा? तो राग हा विषय बाजूला सोडून. अर्थात आपण सगळे करता, मी हे काही तुम्हाला उपदेश करण्यासाठी आलो ही माझी भूमिका नाही, मी फक्त एका गोष्टीची उजळणी करण्यासाठी आलो की या पद्धतीनं आपण सारे करतोच आहोत, अजून थोडीशी शक्ती वाढवू, कारण या तऱ्हेनं चिंतन करावं असा पुरेसा प्रसार आपल्याकडे होत नाही. तो प्रसार आता आपल्या दृष्टीनं सगळ्यात आवश्यक आहे, की विद्यार्थ्याची समस्या काय हो, काय वाटेल ते बोलतात हो, नाही ते चूक नाहीये, ते असं बोलतात याचा अर्थच असा आहे की त्यांच्या घरातले कोणतरी असे बोलतात. मला तिथे जाऊन चौकशी केली पाहिजे. एका घरी मी गेलो चहा पिण्यासाठी, तिथे अगदी एवढंसं लहान पोर बालवडीतलं, ते पटकन म्हणलं आले फुकटचे चहा प्यायला. 2 मिनिटं कळलं नाही, म्हणलं हे आपली इयत्ता काय महाराज, म्हणलं आले फुकटचे चहा प्यायला. म्हणलं माझं बाबा शांतपणे म्हटलं तो माझ्याकडे पाहून, आणि त्या पालकांना कसं तरी वाटलं एकदम, सॉरी बरं का. नाही सॉरी नाही म्हणलं मी, तुम्ही तुमच्या मनाने विचार करा की तुम्ही हे केव्हा म्हटलायत. तुमच्या घरात त्यांनी ऐकल्याशिवाय तो हे म्हणूच शकत नाही, त्याला ह्याचा अर्थही माहित नाहीये, तो वाईट अर्थाने म्हटलाही नाहीये, पण तुमच्यापैकी कोणीतरी हे बोलतं, आणि मग मला 10 वेळा विचार करायला लागेल, असं बोलावं का, असं बोलावं का. आणि शेवटचा विषय आनंदमय कोशाचा जो आहे, त्याबद्दल मी मारुतीरायांचं थोडंसं 2 मिनिटं गुणवर्णन असं करीन. पहिल्या 3-4 टप्प्यांमधनं आपण पुढे गेलो की तो येणारच आहे आनंदमय कोश, आणि म्हणूनच आनंद हा विषय मनाशी निगडीत आहे, आत्म्याशी निगडीत आहे. आनंद हा मुळात शरीराशी निगडीत असलेली वस्तूच नाही, शरीराशी निगडीत असलेली वस्तू सुख आहे. आपण कित्येक वेळेला भातवाडी आमटीत सुद्धा वापरतो, म्हणून डाव करणं म्हणतात. डावच केला त्याने, म्हणजे डाव ह्याच्यात वापरायचा होता पण ह्याच्यात पण वापरून टाकला, तो डाव आहे. पण सुख हा शब्द बहुतांशी शरीर पातळीवरचा, अनुकूल वेदनीयम सुखम या नात्याने वेदनीयम या शब्दाशी तो जुळणारा आहे. म्हणजे मी जर माझ्या बहिणीसाठी चॉकलेट आणलं आणि माझ्या बहिणीला दिलं, तर चॉकलेट खाण्याचं सुख तिला आणि आनंद मला, हा फरक आहे, हा फरक आहे. आणि चॉकलेट खाल्लं की सुख संपतं, पण माझ्या दादानी माझी आठवण ठेवून मला चॉकलेट आणलं होतं, हा आनंद संपत नाही. आनंदमय कोशी खूप मोठी गोष्ट आहे. निश्चितपणे अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, दोन्ही शब्द महाराजांनी यासाठी वापरले की मी उत्तम स्वयंपाक करून जेवणं हे सुख आहे, आणि मी उत्तम स्वयंपाक करून अन्नदान करणं हा आनंद आहे. पण अन्नदान करण्यासाठी मी जिवंत राहिलं पाहिजे, म्हणजे मी जेवण आवश्यकच आहे. म्हणून सुखाचाही पाहिजे आणि आनंदाचाही पाहिजे. आयुष्यभर मी स्वयंपाक करून वाढतच राहिलो, मी जगू कसा? म्हणून शब्द आपल्याकडे स्वार्थ त्याग असा आहे. आधी काहीतरी स्वार्थ केला असेल तर त्याग करता येईल ना. या भूकंपामध्ये मला 1 ट्रक कपडे द्यायची इच्छा आहे. हो का? किती आहेत आपल्याकडे? हे अंगावर आहेत तेवढेच. तुझ्या इच्छेला काय पेटवू मग? ती इच्छा असून उपयोग काय तुझ्याकडे? तुझ्याकडे 10 ट्रक असतील तर त्यातले 1 ट्रक देता येतील ना. काहीच तू मिळवलं नाही आयुष्यात, तुझ्याकडे काही क्षमता नाही. तेव्हा मनोराज्याला तसा अर्थ राहत नाही त्याच्यामध्ये. आनंदमय कोशासाठी एखाद्या सत्कार्यामध्ये किंवा चांगल्या उपासनेमध्ये असं देहभान हरपणं आणि खऱ्या अर्थाने निस्वार्थ सेवा होणं, त्या निस्वार्थतेमध्येच आनंद. स्वार्थ आला आणि त्याचा काहीतरी मोबदला आला की सुखाकडे गेलो परत. आणि काही वेळेला सुखासाठी पराधीनता येते, ती पराधीनता टाळू शकतो आपण, आनंद मिळते विषयासाठी. जसं मारुतीरायांनी एवढं सगळं कार्य केल्यानंतर राम म्हणतात की खरंच अख्खं रामायण पाहता रामायणातल्या सगळ्या यशाची शिखरं फक्त मारुतीरायांच्यामुळे सापडलेली आहेत.
अन्यथा तुम्ही जर संजीवनी आणत नव्हते तर लक्ष्मण काही जिवंत राहत नव्हते, लक्ष्मण राहत नव्हते, पुढचं युद्धच होत नव्हतं. म्हणून सीता कुठे तुम्ही शोधून काढणार. रावणाच्या सैनिकांचा आत्मविश्वास तुम्हीच संपवलात. त्याच्यानंतर प्रत्यक्ष युद्ध केलंच. औषधाची व्यवस्था करायची तेव्हा द्रोणागिरी आणला मागुती नेला आला गेला मनोगती हे तुम्ही करून दाखवलात. वाली संपवल्यानंतर म्हणले महाराज त्या वालीचं काय केलं होतं रामाने नक्की? अलीकडच्या भाषेत एकच शब्द, एन्काउंटर. आता सगळे नियम तुमचे तुम्ही लावा. पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं अशा कोणी व्यक्ती असेल तर ती एन्काउंटर करणं हा राजकारणाचा विषय आहे. त्याच्यामध्ये पाप पुण्य हा विषय केला जात नाही. आजही हजारो लोकांना एन्काउंटर केलं जातं आणि एवढ्यासाठीच केलं जातं की पुढच्या युद्धाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. कारण वाली आणि रावण हे मित्र आहेत आणि उद्या रावणासारखी एक महासत्ता जर या जगातून बाजूला हलवायची असेल तर वालीसारखा मित्र त्याचा शिल्लक ठेवणं. मग कुठल्याही कारण तो त्याच्याशी लढत होता का हे एन्काउंटरच्या वेळेला विचारत नाहीत. पोलीस कुठल्याही कारणासाठी माणसाला बाहेर बोलवू शकतात आणि शूटआउट करू शकतात. यांनी पोलीस भित्रे ठरत नाहीत, शहाणे ठरतात. हा, आता आपले सैनिक जे एन्काउंटर करतात ते आपलं सैन्य घाबरट आहे अशी आपली किंवा पातकीय म्हणायची इच्छा असेल तर तुमचं एन्काउंटर होईपर्यंत थांबा. तुम्ही मूर्ख आहात या जगातले. पण वाली बाजूला केल्यानंतर सुद्धा वालीवर एक प्रचंड प्रेम करणारा गट वानरांमध्ये आहे, असं दुखावून चालणार नाही. तेव्हा मारुतीरायांनी उत्तम सल्लाही दिलाय मित्रासारखा की रामराया तुम्ही राजा सुग्रीवाला करा, आत्ता आवश्यक आहे तो, पण युवराज अंगदाला करा जो वालीचा मुलगा आहे. दोन्ही गटांना नॉमिनेशन ठेवा, तुम्हाला दोन्ही आवश्यक आहेत. आत्ता एकाला दुखून दुसऱ्याला घेऊन आता रामकार्य होत नाही. तो तुम्ही अंगदाला त्याचा युवराज ठेवा म्हणजे वालीचे गटही खुश राहतात. आणि बरं चांगल्यासाठी करताय तुम्ही. तुम्हाला काही लंकेची प्रॉपर्टी नकोय किंवा हप्ता बांधायचा नाहीये. तुम्ही काही सुखासाठी करत नाही. तुम्ही सुद्धा जेव्हा ते परित्राणाय साधूनाम याच दृष्टिकोनातून करता तेव्हा मग ती खेळी अशी विचित्र असली तरी ती पापमय होत नाही, कारण म्हणत हेतू पवित्र आहे. त्यासाठी तुम्ही करा. उद्या सज्जनांच्या परित्राणासाठी म्हणून अफजल खानाला मारताना का होईना जरी फसवून मारला गेला अशीच कथा असली तरी सुद्धा ती फसवणूक ही पाप ठरत नाही का? हेतू चांगला होता. त्याच्या मागनं होणारे परिणाम देशाच्या दृष्टीने चांगले होते. अशा वेळेला ती फसवणूक म्हटली जात नाही. तेव्हा तुम्ही असं करा. हा सल्लाही देणारा मारुतीराय तू आहेस. तू तो मेरे भरतसम भाई, भरतासारखा तू भाऊ आहेस माझा. इतकं सगळं करून सुद्धा रामचंद्र जेव्हा विचारतात तुला काय देऊ रे या सगळ्याबद्दल, म्हणले काही नको. अशी रामभक्ती करणाऱ्या लोकांच्या उन्नतीसाठी मी सतत त्यांच्या संकटामध्ये किंवा त्यांच्या सहकार्यासाठी धावून जावे अशी मला बुद्धी ठेवा आणि त्यासाठी मला शिल्लक ठेवा. इतकंच. मला इतर काहीच नकोय. नाही तर श्रीमंती काय कमी होती? अहो, एका आंध्र प्रदेश, एक तमिळनाडू आणि एक केरळ, एक कर्नाटक, या एकेका मुख्यमंत्र्यांची किंवा त्यातल्या असलेल्या एकेका मंत्र्यांची संपत्ती बघून आपले डोळे पांढरे व्हायची सुद्धा शक्यता असते. जिथं हे 4 प्रांत एकत्र झालेलं किष्किंधा साम्राज्य आहे आणि त्याचे महामंत्री आहेत मारुतीराय. पगार कमी नाही आहे, महाल कमी नाही आहेत, पण हे सगळं बाजूला करून या सुखामध्ये अडकण्यापेक्षा, सुख नको याच्यातली गोष्ट नाही, सुख हवंय ते आनंदासाठी हवंय, पण करायचंय ते रामकार्य. आणि यासाठी या मारुतीरायांचा आदर्श किती मोठा होऊ शकतो याचं एक वाक्यात उदाहरण असं आपण नेहमीच ऐकतो. शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये जिजामातोश्रींनी हे रामायण उतरवायचा प्रयत्न केला. फक्त शिवरायांच्या जीवनात नाही, शिवरायांच्या सगळ्या मावळ्यांच्या जीवनात. का ते सगळे एकत्र बसून रामायण ऐकायला बसायचे, जिजामाऊली सांगतील ते. आणि अर्थात ते रामायण सांगणं असं होतं की गोष्ट नाही सांगायची, त्यातलं तात्पर्य जास्त करेक्ट सांगता आलं पाहिजे आणि ते तात्पर्य अंगात उतरवता आलं पाहिजे. गोष्टी काय आपले भाऊ आपण सांगतात, तुला काय अर्थ आहे? सगळं रामायण सांगून झाल्यानंतर विचारायचं, जंप्या काय तुला छान वाटलं सांग बरं रामायणातलं. ती सीता पळवायची आयडिया मस्त आहे. वाट लागली तुझ्या आयुष्याची, मेल्या अख्ख्या रामायणात एवढंच तात्पर्य निघाले खरे तुझ्याकडे. त्याला तात्पर्य कळलंच नाही, त्याला गोष्ट कळली, त्यातली फक्त थ्रिल कळली, त्यातली मजा कळली, त्याला काय कळणार? तात्पर्य समजून सांगणं. मारुतीरायांच्या वर्णनाचं तात्पर्य समजून सांगितलं आणि याचा परिणाम, एकच परिणाम सांगतो, खूप मोठा नको. शिवरायांचा अत्यंत पायदळाचा पहिला सेनानी येसाजी कंक
शिवरायांचा राज्याभिषेक झाला, शिवराय दक्षिण प्रांताकडे निघाले, कारण त्यांना माहीत होतं की काही काळात औरंगजेबाची स्वारी सगळ्या भारतामध्ये हायदोस घालेल. औरंगजेब हा साम्राज्यवादी राजा आहे, त्याला आदिलशहा पण नकोय, कुतुबशहा पण नकोय, कोणीच नकोय. जगात फक्त एकच सम्राट पाहिजे, तो म्हणजे औरंगजेब. यासाठी तो सगळ्यांना मारायला उभा राहणार आहे. या विचित्र साम्राज्यवादाला थांबवायचं असेल तर सगळ्यांची एकजूट पाहिजे. 10 दुष्ट म्हणून काहीतरी वाईट करू शकतात, तर मग 100 सज्जन म्हणून का नाही काहीतरी चांगलं करू शकत? निश्चितपणे करू शकतात, थोडी प्रयत्नांची गरज. म्हणून ह्या सगळ्या राजांची एकजूट करायला महाराज बाहेर पडले. या एकजुटीमध्ये कुतुबशहा पण होते, आदिलशहा पण होते, आणि ह्या दोघांनी हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठता औरंगजेबाच्या पूर्ण स्वारीमध्ये सांभाळली. औरंगजेबाची स्वारी महाराष्ट्रात असताना आदिलशहा, कुतुबशहाची कोणीही माणसं औरंगजेबाला मदत करायला गेली नाहीत, का त्याचा साम्राज्यवाद त्यांना समजला होता आणि शिवरायांचा हा उदार मतवाद त्यांना कळला होता. ह्याच्यातली एक घटना अशी आहे की कुतुबशहाच्याकडे भेट देताना कुतुबशहा सहज म्हणाला की तुमच्या सैनिकांच्या मला शक्तीची परीक्षा बघायची आहे. काय बघायचं आहे? मग आमच्याकडचा एक हत्ती, तुमच्याकडचा सैनिक, लढाई करून दाखवा. आणि केली, येसाजी कंकाने ती लढाई केली आहे आणि तो हत्ती मारून दाखवला. कुतुबशहा चाट झाला, एका साध्या सैनिकानं हत्ती संपवून दाखवला. वा येसाजी, मला तुला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे, इथं मारुती पाहिजेत, इथे मारुती पाहिजे, इथं मारुतीरायांचा व्यक्तित्वाचा प्रभाव पाहिजे माझ्यावर. कुतुबशहासारखा बादशाह म्हणतोय मला काहीतरी बक्षीस द्यायचंय, मी काय इथला पायदळाचा माणूस आहे, इथला माझा पगार काय असणार? आणि कुतुबशहाकडे समजा मी गेलो तर सुखाची प्रचंड वृद्धी आहे, पण मागायचं काय? सुख मागायचं का आनंद? सुख आत्ताही आहे, सुखाची वृद्धी मागूया का आनंदाची वृद्धी मागूया? ते येसाजी कंकानी एवढंच फक्त मागितलं, कुतुबशहा जर बक्षीस द्यायचंच असेल एकच द्या, माझ्या शिवाजी राजाशी वैर करणार नाही एवढं वचन द्या, बस एवढंच बक्षीस मला पुरे आहे. आणि जे वचन कुतुबशहाने दिलं ना, आयुष्यभर पाळलं. एक अख्खे संपूर्ण साम्राज्य सत्ता हिंदवी स्वराज्याच्या पाठीशी सातत्याने उभी राहिली का? एक वाक्य फक्त, एक पूर्ण निस्वार्थ असलेली सेवा, एक पूर्ण निस्वार्थ असलेला पराक्रम. अशा तऱ्हेनं मारुतीराय जर एवढा मोठा एक चमत्कार घडवू शकतात, शिवरायांचे मावळे जर एवढा मोठा चमत्कार घडवू शकतात, तर निश्चितपणे तुम्ही आम्ही पुढच्या कालखंडामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून हा चमत्कार घडवणं किंचितही अशक्य नाही. मात्र या सगळ्या एका महान कार्यासाठी आपल्या आयुष्याचे यज्ञ करायला तुम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र पहिल्यापासूनच आहात. आणि ह्या यज्ञाची ज्वाळा अधिक तीव्र व्हावी यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून, संवेदनाच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून आपण आपापल्या गावापर्यंत, शहरापर्यंत, आपल्या परिवारापर्यंत हा ज्वाळेचा स्रोत पोचवणार, यासाठी आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो, सगळ्यांना नमन करतो. आपल्याला तशा ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं माहीत असलेल्या कल्पना मी फार त्रोटक पद्धतीनं आपल्यासमोर यथाशक्ती मांडायचा प्रयत्न केला. काही त्रुटी राहिली असेल तर क्षमा असावी अशा तऱ्हेनं विनंती करतो. पण या 5ही पद्धतीच्या कोशांची आपल्याही जीवनामध्ये वृद्धी करत, आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनातली वृद्धी करत, अशा तऱ्हेनं रामकार्य करणारे आणि हनुमत शक्ती असणारे प्रचंड मोठे भारतीय विद्यार्थी, जगाच्या दृष्टीनं एक आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षण संस्था म्हणून आपल्याकडे पाहत आहेतच, ते तसेच पुढे पाहत राहोत अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करून संस्थेचे आभार मानून माझ्या वाणीला विराम देतो. श्रीराम. धन्यवाद. सत्र संपलेलं आहे.